राहुरी शहरामध्ये ज्येष्ठ पत्रकारासह दोघा व्यापाऱ्यांना आणि एका नागरिकाला टार्गेट तरुणांनी जबर मारहाण केली। नवी पेठेतील एका दुकानासमोर लावलेली मोटारसायकल चोरून नेणाऱ्या युवकाला अडून जाब विचारला असता झालेल्या प्रकारातून शहरातील चौघांना, यामध्ये 2 व्यापारी विजय मोटे आणि अभिजित मोटे, नागरिक प्रकाश चव्हाण यांना मारहाण झाली। तर याच ठिकाणी उभे असलेले ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांनी ही घटना घडत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न केला। मात्र मोटारसायकल चोरणारा युवक आणि त्याचे साथीदार यांनी या पत्रकारालाही मारहाण केली। तर यामध्ये पत्रकार येवले यांचा मोबाईल देखील मारहाण करणाऱ्या टार्गेटांनी फोडून टाकला। तर भरपेठेमध्ये मारहाणीची घटना सुरू झाल्यामुळे प्रसंगावधान राखून काही सुजाण नागरिकांनी टार्गेटांच्या तावडीतून पत्रकारासह इतर तिघांची सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं। तर दहशत पसरवणाऱ्या टार्गेटांचा आणि गुंडागर्दी करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी यावेळी या नागरिकांनी केली। तर या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला। तर याच्या निषेधार्थ गुरुवारचा आठवडे बाजार आणि संपूर्ण शहर बंदही ठेवण्यात आलं। आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून धावडे पेट्रोल पंप, शिवाजी चौक, शनी चौक मार्गे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र पत्रकार संघ, पत्रकार संघटना, डॉक्टर असोसिएशन, आडवीपेठ व्यापारी मंडळ, राहुरी तालुका व्यापारी असोसिएशन, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना, छावा संघटना, यशवंत सेना यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला। तर आमदार कर्डिले, प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे यांसह अनेक मान्यवरांनी या घटनेचा निषेध केला। मला असं वाटतं आता पोलीस खात्याला या निमित्ताने एकच इशारा द्यावा लागेल का जर कदाचित तुम्ही याचा बंदोबस्त जर केला नाही तर पर्यायी आम्हाला मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याचं काम करावं लागणार आहे। सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे आपल्याला हा निर्णय निश्चितपणे घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का, हल्ला झाल्यानंतर मी रात्री 8-8:30 वाजता इथं पोलीस स्टेशनला आलो। त्यावेळेला पोलीस खात्याशी चर्चा केली, बोलणं केलं आणि मला तिने सांगितलं का कर्डिले साहेब आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आणि गुन्ह्यामध्ये जे जे असतील कलम ते कलम नोंदवण्याचं काम केलं असं सविस्तर तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु मी पोलीस खात्याला सांगितलं का नुसतं गुन्हा दाखल करून अजिबात कुठल्या प्रकारचं चालणार नाही। जेवढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का प्रत्यक्षात जे आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्यांना सुद्धा 2 दिवसाच्या आत अटक जर कदाचित झाली नाही तर मात्र आम्ही मात्र कुठल्याच प्रकारची माघार घेणार नाही, ही निश्चितपणे आपण पोलीस खात्याला सांगण्याचं काम करतोय। हनुमान केल्याच्या नंतर मग भाऊसाहेब येवले रस्त्याने चालले होते। त्यांना असं वाटलं का जमाव झाला आणि इथं काहीतरी अपघात झाला म्हणून ते थांबल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी मारहाण मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली। तिथून कसे त्यांनी त्यांचा जीव वाचवला। मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती बघितली तर अक्षरशः एखाद्या पिक्चरमध्ये, जुन्या हिंदी पिक्चरमध्ये असतील अशा प्रकारचं वातावरण काल त्या ठिकाणी होतं। आपण राहुरी शहरात राहतोय का बिहार सारख्या ठिकाणी राहतोय असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण मी काल ज्यांना मारलं त्यांचं बघितलं। अक्षरशः म्हणजे डोक्याला चक्र असं वातावरण त्या ठिकाणी झालं। माणसांची गर्दी त्या ठिकाणी आणि एवढ्या याच्यामध्ये काही तरुणांची डेअरिंग एवढी होते आणि इतक्या प्रमाणामध्ये मारहाण होते, साधी मारहाण झालेली नाही। बिचारे आमचे भाऊसाहेब येवले त्या ठिकाणी चालले होते, या माणसाकडे बघून निदान पत्रकार आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की कालचं वातावरण बघता आपण राहुरी शहरात राहतोय का कुठं राहतोय, अत्यंत चीड आणणारं वातावरण काल त्या ठिकाणी झालेलं आहे। पण एका दिवसात होत नाही, या प्रवृत्ती काय लगेच काल निर्माण झाल्या आणि लगेच चालू झाला असा विषय नाही। गेल्या कित्येक वर्षापासून, सुमारे 5-10 वर्षापासून हे वातावरण हळूहळू वाढत गेलं। जवळपास याच्या अगोदर 2 मोर्चे या ठिकाणी झालेले आहेत याच गोष्टीवरती, या मोटरसायकल चोरांच्या वरती। एखादा गोरगरीब माणूस पै जमून त्या ठिकाणी एखादं दुचाकी वाहन घेतो आणि दुकानं बंद केल्यावर दुकानदारच त्या ठिकाणी सुरक्षित नाही जात आणि आपलं वाहन आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, कपडे घ्यायला गेलो, मोटरसायकल लावली, कपडे घेऊन येऊस्तोपर्यंत मोटरसायकल असेल का नाही याची त्या ठिकाणी गॅरंटी नाही। याच्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे साहेब आपण या ठिकाणी आज काल आपली चर्चा झाली, याच्यामध्ये बसलेल्यापैकी जवळपास 20% 25% लोकांच्या मोटरसायकली चोरी गेलेल्या असणार आहेत। तर रात्रभर राहुरी शहर आणि परिसरामध्ये शोध मोहीम राबवून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विजय उर्फ विजू रामदास आहेर वय 25, अक्षय भास्कर बर्डे वय 19, अमोल उत्तम माळी वय 24,
प्रवीण रावसाहेब वाघ वय 22, रामा रमेश माळी वय 30 हे सर्व राहणार राहुरी आणि आकाश सोमनाथ माळी वय 19 राहणार तमनर आखाडा राहुरी यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे. ही कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या आदेशावरून श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर दिलीप पवार, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी केली. काल जी राहुरीमध्ये घटना घडली त्या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल केले आणि 2 गुन्ह्यामध्ये एक गुन्हा 307, 326, 325, 24 विथ राईट आणि दुसरा जे पत्रकार येवले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार 395, 324 विथ राईट विथ जे पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे सेक्शन आहे त्या अंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केला आहे आणि त्या संबंधीने आपण रात्री 6 गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून जे येवलेंचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केलाय. इतर जे अजून 3-4 गुन्हेगार आहेत जे फुटेजमध्ये दिसत आहेत, जे साक्षीदार आम्हाला त्यांची नावं सांगतात, त्या संबंधी त्यांची आज आम्ही सर्च करून तेही मिळून जातील. आमची पुढील कारवाई चालू आहे. या निमित्ताने जनतेला काय आवाहन करणार राहुरीवासियांना? राहुरीवासियांना मी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आवाहन करू इच्छितो की त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि पोलीस हे कायदेशीर कारवाई करतील, पूर्ण कारवाई यामध्ये होईल. कोणत्याही दबावाला किंवा कोणत्याही इतर गोष्टीला बळी न पडता पोलीस इथे निपक्षपणे काम करतील एवढं मी राहुरीकरांना आश्वस्त करू इच्छितो. जे आरोपी आहे हे कंटिन्यू यांचं काही ना काही कुठल्या ना कुठल्या या गुन्हेगारीच्या याच्यात ते कायम वादग्रस्त असतात. त्या संबंधीने आम्ही जे आतापर्यंत आरोपी अटक केले त्यांचे प्रिव्हियस रेकॉर्ड काय आहे, त्यांच्यासोबत ते कुठल्या गँगचे अटॅच आहेत किंवा त्यांचा म्होरक्या कोण आहे या संबंधी तपास करून त्या गोष्टीला सुद्धा आम्ही निश्चितच अटकाव करू. परंतु आता राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जर सांगायचं म्हणलं अनेक वर्षांपासून आपण पाहतो का मोटरसायकल वाहनं चोरी जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घडतंय आणि ती चोरी गेल्यानंतर कुठंतरी पोलीसकडे कंप्लेंट गेल्यानंतर पोलीस खात्याचे काही लोकच त्यांच्याला हातमिळवणी केली जाते आणि विशेष करून त्यांना त्या ठिकाणी जे काही आरोपी चोरी करतो त्याला काहीतरी 10-20 हजार रुपये द्या आणि ती गाडी परत तुम्हाला देण्यात येईल, अशा काही घटना घडतात. म्हणून मी DSP साहेबाला एकच सांगितलं, वर्षानुवर्षे जे काही पोलीस खाते इथं असणार आहे त्याची तातडीने इथून बदली केली पाहिजे आणि नवीन पोलीस खात्याचे सगळे स्टाफ इथं आणण्याचं काम केलं पाहिजे. त्यांनी मला सूचना केली का राहुरी तालुक्यामध्ये आता पोलीस स्टेशन छोटं आहे, परंतु आमचा पोलीस स्टेशन देवळालीला सुद्धा लवकरात लवकर कसं होईल ते राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे चंद्रशेखर कदम आणि दोन्ही आम्ही पाठपुरावा करतो आणि ते जर लवकर जर झालं तर ज्या राहुरी तालुक्याचं जे काय पोलीस स्टेशन आहे त्याच्यावर ताण कमी होईल आणि ही प्रमाण जी वाढण्याचं कुठंतरी त्याच्यावर बंदोबस्त होण्याचं काम होईल. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.